बीड़ जिला पिछले एक महीने से पीने के पानी के लिए तरस रहा है। यहाँ एक महीने से नल सूखे पड़े हैं। ऐसे में त्रस्त जनता ने जिले के पालक मंत्री के खिलाफ आंदोलन छेड़ दिया है। सत्ता में आने से पहले सत्ता में बैठी सरकार जनता से कई वादे करती है और यह वादे सत्ता में आने के तुरंत बाद भुला भी दिए जाते हैं, लेकिन जनता अब सवाल पूछने लगी है। बीड़ जिले में गहराते जल संकट से जनता इतनी परेशान है कि उसने जिले के पालक मंत्री का ही अभ्यंग स्नान कर विरोध प्रदर्शन किया। बीड़ जिले के पालक मंत्री अजित पवार हैं। ऐसे में जनता का सारा गुस्सा अजित पवार पर ही निकल रहा है। सामाजिक कार्यकर्ता गणेश ढवले के नेतृत्व में किए गए इस आंदोलन के दौरान बीड़ में नियमित और सुचारू जलापूर्ति करने की प्रमुख मांग की गई। बीड शहरासाठी 3 पाणी योजना आहेत। माजलगाव बॅकवॉटर असेल, बिंदुसरा धरणाचे असेल आणि 114 कोटी रुपये खर्च करून अमृत योजना जी आहे त्या तिन्ही योजना रखडलेल्या आहेत। लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे बीडकरांना महिना पाणी येत नाही आहे। आपण पाहिलं या ठिकाणी लोकांना पाणी विकत घ्यावं लागतं जारचं, किंवा ज्याप्रमाणे आता पाहिलं वॉलवर पाणी भरावं लागतं। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे वित्तमंत्री आहेत, नियोजन मंत्री आहेत। ते पालकमंत्री झाल्यानंतर बीड शहराला जो महावितरणचं 33 कोटी रुपयांचं देयक आहे, ज्यामुळे बीडचा पाणी पुरवठा खंडित आहे, ते कमीत कमी प्रश्न सुटेल असा बीडकरांना आशा होती। मात्र ती आशा पार धुळीस मिळालेली आहे। त्यामुळं अजितदादांचं याकडे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी वॉलवर ज्या ठिकाणी लोक पाणी भरतायत त्या ठिकाणी अजितदादांना अगदी अभ्यंग स्नान घातलं, साबणाने आंघोळ घालून। आणि अजितदादांना आमची अशी विनंती आहे की बीडकरांकडे अजितदादांनी लक्ष द्यावं, बीडकरांना पाणी द्यावं। अजितदादांनी विमानतळ दिलं, बाकीच्या घोषणा केल्या, परंतु सर्वसामान्यांचा मूलभूत जगण्याचा प्रश्न जो आहे त्याकडे लक्ष वेधून अजितदादांनी बीडकरांना पाणी द्यावं आणि 33 कोटी रुपये नियोजन किंवा कुठल्या तरी विभागातून ते देयक देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर ज्या प्रगती कन्स्ट्रक्शननं 2 वर्षामध्ये जे बीड शहरामधलं काम व्हायला पाहिजे होतं त्याला 7 वर्ष उलटून ते काम रखडलेलं आहे। त्यामुळे बीडकरांना वेठीस धरलेलं आहे। त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि त्या कंपनीला काय टाकावं अशी आमची मागणी आहे।